विठ्ठल 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 हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर निरंतर
कंठी कस्तुभमणि विराजिता कंठी कस्तुभमणि विराजिता मकर प्रपति कंठी कस्तुभमणि विराजिता कंठी कस्तुभमणि विराजिता हार गळा कासे पीतांबर हार कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर हार कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण आवडे निरंतर हेची जाण तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख
श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, श्रीमुख आवडी, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, निरंतर हेची ध्यान, निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, आवडे निराकार याची दान, आवडे निराकार, आवडे निराकार याची दान, आवडे निराकार याची दान, तुळसी हार कास पीतांबर, तुळसी हार कास पीतांबर, कास पीतांबर, पार खुमाई ठोपार खुमाई, ठोबार कुमाई, ठोपार खुमाई, ठोबार कुमाई, ठोपार खुमाई, ठोबार कुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोबार कुमाई, ठोपार खुमाई, ठोबार खुमाई, ठोबार कुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोबार कुमाई, ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, ठोबार कुमाई, ठोपार खुमाई, विठोबार कुमाई, ठोबार 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 कुमाई,
मध्ये धरा समाधान करा स्वर माईक मध्ये थोडासा 2 मिनिटं विना लावू माईक मध्ये मला नाही कळत तेवढं तंतोतंत नाही लाईव्ह आहे काही रेकॉर्डिंग करणार नाही शूटिंग आहे ना लाईव्ह नाही ठीक आहे म्हणजे काही कट करू शकता तुम्ही बरं आहे श्री विठ्ठल थोड़ा आवाज श्री विठ्ठल अरे द्या थोडासा श्री विठ्ठल थोडासा इको दे ना श्री विठ्ठल श्री विठ्ठल राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा
ती होडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम हरी कथेची आवडी देवा हरे कथेचे आवडे देवा हरी कथेची आवडी देवा हरी कथे आवडे देवा करीतो सेवा दासांची 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 हरी कथेची आवडी देवा हरी कथेची आवडी देवा हरी कथेची आवडी देवा हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची 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 मनोनी हिंडे मागे मागे म्हणून हिंदे मागे मागे मनोनी हिंडे मागे मागे म्हणून हिंदे मागे मागे घरटी जागे घालीत से घरटी जागे घालीत से घरटी घाली तसे घरटी घाली तसे घरट घाली तसे घरटी घाली तसे निर्लज्ज भोजनाचे रंगे भोगियाचे रंगे निर्लज्ज भोजनाचे रंगे नित्य भोगिलाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे भरते अंगी
भरती अंगी प्रेमाचे भरती अंगी प्रेमाचे भरती अंगी प्रेमाचे भरती अंगी प्रेमाचे म्हणून हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे मागे जागे घालीत तसे घरटी जागे घालीत तसे घरटी घाली तसे घरटी घाली तसे घरटी घाली तसे घरटी घाली तसे तुका म्हणे विकले देवे तुका म्हणे विठ्ठले देवे तुका म्हणे विकले देवे तुका म्हणे विठ्ठले देवे अपना भावे संसाठी अपना भाव संसाठी अपना भाव संसाठी तुका म्हणे विकले देवे तुका म्हणे विठ्ठले देवे अपना भावे संसाठी 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 म्हणून हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे मागे हिंडे मागे मागे म्हणून हिंडे मागे घाली तसे घरटे जागे घाली तसे घरटी घाली तसे घरटी घाली तसे घाली तसे घरटी घाली तसे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई रे 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 रा रे रा रे ना रा हारी कथेची आवडी देवा हारी कथेची आवडी देवा हरी कथेचे आवड देवा हरी कथेचे आवड देवा हारी कथेची
देवा हरी कथेची आवडी देवा हरी कथेची आवड देवा हरी कथेची आवड देवा हरी तो सेवा दासाची करीता सेवा दासाची मनोनी हिंडे मागे मागे मनोनी हिंडे मागे मागे करीत से सेवा दासा करीत से सेवा दासा जे मन मुनी हिंडे मागे मागे मन मुनी हिंडे मागे हरी कथेची आवडी देवा हरी कथेची आवडी देवा हरी कथेची आवड देवा हरी कथेची आवड देवा करिता सेवा दासाची करिता सेवा दासाची मनोनी हिंडे मागे मागे मनोनी हिंडे मागे मागे करीत सेवा दासाची करीत सेवा दासाची मन बोनी आगे मागे मन बोनी हिंडे मागे मागे घरट जागे घाली तसे घरटे जागे घाली घरट जाग घाली तसे घरटी जागे घाली तसे घरटे जाग घाली तसे घरटे जाग घाली तसे घरटी 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 जागे आ
गोवर्धन
कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची, मनोन हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे, निर्लज्ज भोजे नाचे रंगी, भरते अंगी प्रेमाचे, मनोन हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे, तुका म्हणे विकले देवे, तुका म्हणे विकले देवे, आपणा भावे समसाठी, मनोन हिंडे मागे मागे, घरटी जागे घाली तसे, नमो ज्ञानेश्वरा, 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची, मनोन हिंडे मागे मागे, घरटे जागे घाली तसे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय, शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वैराग्य राग रसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून या विश्वातील ज्ञात अज्ञात दृश्य दृश्य कुटीतील सकल संत महापुरुषांच्या परम कृपाशीर्वादाने भगवान गणरायाच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने बऱ्याच प्रदीर्घ कालापासून परमार्थाची अखंड अशा प्रकारची वाटचाल करत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव, या उत्सवामध्ये एक पावित्र्य आहे। विठ्ठल विठ्ठल या परिसरात पावित्र्य का राहणार नाही? भगवान सिद्धिविनायकाने स्वयंभू रूपामध्ये प्रकट होण्यासाठी या भूमीची निवड केली, अर्थात भूमी पावनच आहे। विठ्ठल भगवंताच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने पारमार्थिक भावना जतन करण्याच्या अनुषंगाने पारमार्थिक भावना अंतकरणामध्ये धारण करून अनेक प्रकारची मंडळी एकत्र येतात, या कार्यक्रमाचं आयोजन करतात। समाधान महाराज, मला याची जाणीव आहे, इथले असणारे टाळकरी किंवा श्रोते यांचा अभ्यास खूप चांगला आहे। कोणत्या कीर्तनकाराने कोणता अभंग घेतला हे त्यांना सगळं माहिती आहे। माझी विनंती फक्त अभंगच ध्यानात ठेवत जा। अभंगात काय सांगितलं विठ्ठल नाहीतर मग
आमची अडचण यायची की नाही, पण तुमच्या कृपेनं मात्र चिंतन करता येईल, अडचण नाही. आपल्या भारतीय परंपरेमध्ये भगवंताची उपासना करणाऱ्याचे 5 प्रकार सांगितले आहेत. गणरायाची उपासना करतात त्यांना गाणपत्य म्हणतात. शिवाची उपासना करतात त्यांना शैव म्हणतात. भगवान विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. सूर्याची उपासना करतात त्यांना सौर म्हणतात. आणि शक्तीची उपासना करतात त्यांना शाक्त म्हणतात. राहू द्या थोडा, बरा वाटतोय. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव कोणत्याही कार्याच्या प्रारंभाला भगवान गणरायाचं पूजन करावंच लागतं. त्याला विघ्नांतक असं म्हणतात. भगवान गणरायाची उपासना केल्याशिवाय कोणालाही यश प्राप्त होत नाही. म्हणून आपल्या प्राचीन परंपरेमध्ये जे संत वाङ्मय निर्माण झालं, त्या सगळ्या संतांनी भगवान गणरायाचं स्तवन केलंच आहे. ज्ञानोबराय आपल्या जीवनातल्या पहिल्या वाङ्मयाची रचना करताना म्हणतात, ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारीजो. जसं ज्ञानोबराय नमन करतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा एकनाथी भागवतामध्ये गणरायालाच नमन करतात. भाव असा आहे, कोणत्याही कार्याला प्रारंभ करायचा असेल आणि निर्विघ्नतापूर्वक यश संपादन करायचं असेल तर गणरायाशिवाय पर्याय नाही. प्रसंग शास्त्रामध्ये असा आला आहे की भगवान शिव त्या त्रिपुरासोबत युद्ध करायला गेले. युद्ध करता करता घामाघूम झाले. त्यांच्या घामातून एक नदी तयार झाली. भगवान शंकराचं एक नाव आहे भीम. आणि त्यांच्या घामातून जी नदी तयार झाली तिला म्हणतात भीमा. विठ्ठल विठ्ठल प्रचंड कष्ट केल्यानंतर सुद्धा त्यांना त्या युद्धामध्ये मात्र यश नाही मिळालं. आणि मग नारद महर्षीने सांगितलं, बहुतेक तुमच्याकडून सुपारी फोडण्याचा कार्यक्रम राहिला आहे. नाही कळालं? जिथे गणपती नसतात तिथे गणपती म्हणून सुपारी ठेवावी लागते. ज्यांचं झालं असेल त्यांनी तरी हो म्हणा. विठ्ठल विठ्ठल भाव असा आहे, भगवान गणरायाचं पूजन केल्याशिवाय कुणाला सुद्धा यश प्राप्त होत नाही. अशी यशाची देवता, विघ्नाचं अपहरण करणारी देवता, आणि त्या देवतेचा आपण उत्साह करत आहात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. योगायोग असा आहे, याच माघ महिन्यामध्ये जगद्गुरु तुकोबारांची अवतार तिथी वसंत पंचमी आहे. याच महिन्यामध्ये जगद्गुरु तुकोबारांचा अनुग्रह दिवस माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे अनुग्रह दिवसाचा कालावधी आहे. याच महिन्यामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचा निर्याण कालावधी आहे. याच महिन्यामध्ये चांगदेव महाराज समाधीस्थ झालेले आहे. आणि याच महिन्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून शिवरात्र आहे. विठ्ठल आणि अशा या उत्सवामध्ये आज पंचम दिवसाची कीर्तन सेवा मला प्राप्त झाली. या सेवेकरता अनेक भाविक मंडळी, पारमार्थिक क्षेत्रातले जाणकार मंडळी आणि परमार्थामध्ये जीवन यापन करून अतिशय तत्परतेने भजनाची साथ आणि सेवा करणारी वारकरी मंडळी माझ्या समोर आहे. सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन करून नियोजित वेळेमध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी मस्तक माझा पायावरी,
माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी अभिवादन. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण घेतला आहे. प्रस्तुत अभंग हा कीर्तन प्रकरणातला असून 4 चरणाच्या या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हरी कथेचा देवावर झालेला परिणाम प्रभाव आपल्या समोर प्रगट करतात. विठ्ठल विठाला 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 विठाला. भक्तीच्या क्षेत्रामध्ये साधना करणाऱ्या व्यक्तीने सर्वात महत्वाचं प्राधान्य कथेला दिलं पाहिजे. कलियुगाचा जर आपण विचार केला तर कलियुगामध्ये सत्ययुगातलं साधन चालत नाही. या कलियुगामध्ये त्रेतायुगातलं साधन चालत नाही. या कलियुगामध्ये साधना करत असताना द्वापार युगातलं साधन चालत नाही. कलियुगामध्ये एकच साधन प्रबळ आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. देवी नारायणाला भेट देई, भेट देई. देवी नारायण उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. कलियुगामध्ये माणसाची बुद्धी मंद झाली आहे. भले माणसं स्वतःला चॅप्टर समजतात पण तेवढे हुशार नाहीत. विठाला 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 विठाला. इतर युगाचा विचार केला तर कलियुगामध्ये मनुष्याची बुद्धी तेवढी संपन्न नाही जेवढी लागते आहे. बऱ्याच माणसाला असं वाटतं संत वाङ्मय खूप सोपं आहे, पण जेव्हा मनुष्याची उंची वाढते तेव्हा त्याला संत वाङ्मयाची खोली कळते. मी वाक्य परत बोलतो. हे जर तुमची उंची असेल तर कळेल तुम्हाला. जर आपल्या विचाराची उंची वाढली तर संत वाङ्मयाच्या विचाराची खोली कळते, आणि ज्याला खोली नाही कळत ते वरच्यावरच फिरत बसते. विठाला 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 विठाला. सामान्य कळण्यासाठी बुद्धी सामान्य लागते, पण शास्त्र कळण्यासाठी बुद्धी मात्र तरबेज असावी लागते. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. बाकी प्रपंचातल्या गोष्टी कळण्यासाठी सामान्य बुद्धीही चालते, पण परमार्थामध्ये मात्र शुद्ध बुद्धीच असावी लागते. उदाहरण देतो आंबेकर काका म्हणजे लक्षात येईल. कल्पना करा आपल्याला कपडे शिवायचे आहे. आता कपडे शिवायचे जर असतील, आपल्याला सदरा शिवायचा असेल तर पहिल्यांदा कापड विकत आणावं लागतं. नाही विकत आणलं तर कमीत कमी कोणीतरी नारळाखाली दिलं पाहिजे. विठाला 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 विठाला. कापड आणल्यानंतर पहिल्यांदा त्याला कापावं लागतं, ते पण मापात. माप घेऊन कापावं लागतं, आणि कापलेल्या कापडामध्ये आपल्या अंगाच्या ते उपयोगी पडावं याकरता त्यामध्ये धागा ओवावा लागतो. बरोबर आहे की नाही? इथपर्यंत धागा ओवायचं म्हटलं की 2 कापडामध्ये छिद्र पाडावं लागतं. बरोबर आहे की नाही? एका व्यक्तीने फक्त एवढंच ऐकलं, काय की कपडे शिवण्याकरता छिद्र पाडावं लागतं. ते गावाकडे गेला आणि घरातला त्याने टिकाव आणला. टिकाव म्हणजे का करायचं? टिकावाच्या माध्यमातून कपड्याला छिद्र पाडायचं आणि त्यात धागा ओवायचा. जरी टिकावाने छिद्र पडत असेल हे खरं आहे, पण तरी सुद्धा कपडे शिवायचं असेल तर टिकावाचं छिद्र उपयोगाचं नाही, ते तर सुईचं छिद्र उपयोगाचं आहे. तसं बाकीकडे बुद्धीच लागते पण टिकावाची, परमार्थामध्ये सुईची. विठाला 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 विठाला. तुम्हाला मी अनुभव सांगतो आहे. अनुभव बघा.
काही माणसं जगातल्या सगळ्या घडामोडीमध्ये तरबेज असतात. आज आपल्या महाराष्ट्रात काय सुरू आहे, राज्यामध्ये काय निर्णय झाले, भारतातल्या देशाची परिस्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय निर्णयाचा आपल्या जागतिक घटनेवर काय काय परिणाम होईल हे सगळं त्या माणसाला कळतं. म्हणजे हुशार आहे की नाही. पण जर त्याला कीर्तनात झोप लागले की समजून घ्यावं त्याची बुद्धी इथं चालत नाही. परमार्था करता बुद्धी चांगली असावी लागते. आणि कलियुगामध्ये आहार बदललेला आहे, लोकांचे विचार बदलले, वागणं बदललं. त्याचा पहिला परिणाम आपल्या बुद्धीवर होत असतो. पहिला परिणाम खूप महत्वाचा आहे बरं. आपल्याला बाकीची प्रगती नाही करता आली तरी चालेल, पण कमीत कमी आपण आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये दिवा लावला, ज्योत प्रगट केली, दिवा लावला, तर दिव्याच्या खाली काय तयार होतं सांगा ना. तुम्ही दिवे लावतच नाही का? कळालं तर बरं आहे. दिवा लावता का दिवे लावता? दिवाच लावला पाहिजे. दिव्याच्या खाली काय तयार होतं? काजळी. काजळीचा रंग काळा असतो का? अंधाऱ्या खोलीमध्ये अगोदर अंधकार होता, दिव्याने तो अंधकार खाल्ला आणि जसा आहार तसा परिणाम. अंधार खाल्ल्यामुळे त्याच्याच खाली अंधार तयार झाला. जसा आहार तशी बुद्धी. विठ्ठल एक संन्यासी महात्मा एका आश्रमात जेवायला गेला. संन्यासी महात्म्याने भोजन स्वतः तयार करू नये, नियम आहे शास्त्राचा. मधुकरी मागावी, स्वतः अग्नीला स्पर्श करायचा नाही आणि द्रव्यालाही स्पर्श करायचा नाही. म्हणजे मधुकरीच मागायची आणि परमात्म्यावर जीवन विसंबून राहायचं आणि आपण वाटचाल करायची. संन्यासी महात्मा जेवायला बसले. महाराज भाग्य काय असतं काही सांगता येत नाही. समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. समयासी सादर व्हावे. जसा प्रसंग आपल्या जीवनात येईल तशी वाटचाल करावी. त्या संन्यासी महापुरुषाला जेवायला बसल्यानंतर समाधान महाराज दररोज पत्रावळी असायची, पण त्या दिवशी त्याच्या नशिबामध्ये चांदीचं ताट आलं आणि चांदीचाच असणारा पेला आला. पेला त्याला इंग्रजीत ग्लास म्हणतात, मराठीत पेलाच म्हणतात त्याला. तो आला, भोजन झालं, सूळ भरण्याकरता तो निघाला. त्याने विचार केला, ज्या अर्थी हा श्रीमंत मनुष्य चांदीच्या ताटात आपल्याला वाढतो, तुम्ही फक्त कल्पना करा बरं, नाही तर जेवणानंतर शोध घ्याल हे आपलंच बरं आहे. त्याने चांदीचं ताट जर याच्या घरात असेल तर एखादा पेला आपण घेऊन गेलो तर काय फरक पडणार आहे. म्हणून त्याने आपल्या झोळीमध्ये चांदीचा पेला टाकला आणि संन्यासी महात्मा पुढच्या प्रवासाला निघून गेला. 1-2 तासाचा प्रवास झाला. लक्षात आलं आपल्या झोळीमध्ये काहीतरी जड लागतंय. हे आपलं मन सांगतं बरं आपल्याला. आपलं मन सांगतं. मन काय सांगल? आपला पाय सांगतो अरे आपण दुसऱ्याची चप्पल आणली. मन सांगेल यात काय नवले. आपला पाय सांगतो पण माणसं म्हणतात मला अंधारात कळलं नाही, एवढ्या दिव्यात. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडून काहीतरी चूक झाली कळालं आहे. झोळीमध्ये हात टाकून पाहिला तर संन्याशाला द्रव्य संग्रह निषिद्ध सांगितला आहे, तरी आपल्या झोळीमध्ये चांदीचा पेला कस काय आला? बहुतेक आपण जे जेवण खाल्लं त्या मालकाला यजमानाला विचारलं पाहिजे. पुन्हा माघारी आले 1 तास. मोठ्या माणसाला आपली उणीव सण होत नाही सण. त्याच्या ज्याप्रमाणे डोळ्यामध्ये दगड गेला तर सलत राहतो बघा, सण नाही होत. तसं मोठ्या माणसाला आपल्या जीवनातलं पाप सण होत नाही. संन्यासी महात्मा माग आला आणि विचारलं यजमानाला, खरं सांगा म्हणे तुम्ही मला जीव घातलं हे स्वतः कष्टाने कमवलेलं धान्य होतं का दुसऱ्या मार्गाचं होतं? त्याने सांगितलं खरं सांगू का, मी स्वतः कमवलेलं नव्हतं. काय नाही, काल चालता चालता एका शेतकऱ्याची मी ज्वारी पाहिली. ज्वारी परिपक्व झाली होती. 2-4 कणस तोडून मंदिरात लावले आणि उरलेले चोरलेले सगळे ज्वारीचे कणस मी घरी घेऊन आलो. त्यातून भाकरी तयार केली. संन्यासी महात्मे म्हणले त्याच्यामुळेच मला पेला चोरण्याची बुद्धी झाली.
चोरीच जर अन्न असेल तर परिणाम चोरीचाच होतो. कमवा पण योग्य मार्गाने. अन्याय मार्गाने जर कमवलं तर तुम्हालाही भ्रष्टाचारच करा वाटेल. आणि ते अन्न ज्या मुलांनी खाल्लं तुमच्या पिढीतली मुलं भ्रष्टाचारच करतील. विठ्ठल विठ्ठल. आणि कलियुगातला आहार बदलल्यामुळे अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलीन घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. म्हणून कलियुगामध्ये संतांनी एकच सांगितलं, बाकी काही करू नका. आणि नका करू चेष्टा व्हाल कष्टावर पडी. सुखे करा हरी कथा सर्वथा येतारील. किंवा कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये कीर्तन करावं. कीर्तनाचा प्रभाव एवढा सुंदर आहे. तुम्ही जर आपल्या महाराष्ट्राचा परित्याग करून जर आपण उत्तर भारतामध्ये जर गेलो तर चांगलं आहे का बरं. मी 1 महिना राहिलो समाधान महाराज उत्तर भारतामध्ये ऋषिकेशला 1 महिना. आणि तिथं गेल्यानंतर माझा एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी मला ज्ञानोबारांच्या मंदिराचं स्मरण झालं नाही. मला तिथं महिनाभर राहिलो पण मला असं वाटलं कधी एकदा ज्ञानोबारांच्या कुशीमध्ये मी जातो. मी तिथं विचार केला, ज्ञानोबारांच्या महाद्वारातून साष्टांग नमस्कार घातला, येथून या नुठवू माता, परत शरीरच बाजूला काढायचं नाही. आपल्या महाराष्ट्राचं वैभव तुम्हाला बाहेर गेल्याशिवाय कळणार नाही. विठ्ठल. जगात अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहे, पण वारकरी संप्रदायाची कीर्तन परंपरा मात्र दुसरीकडे कुठंच नाही. फक्त विनंती अशी आहे की या परंपरेला जर तुम्हाला वाढवता नाही आलं तरी चालेल, पण कमीत कमी फक्त लांछन लावू नका आणि कीर्तनाचा दर्जा खाली आणू नका. तुम्हाला लय अपेक्षा असते महाराजांनी विनोद सांगावा. विठ्ठल विठ्ठल. एखादा कीर्तनकार जर बाजूला गेला आणि तुमच्यापैकी एखादा श्रोता जर म्हटला त्या वक्त्याला महाराज हे कीर्तन परंपरेला धरून नाही तर भविष्य काळात दुसऱ्या दिवशी तो कीर्तनकार नक्की चांगलं कीर्तन करेल. पण तुम्ही म्हणता वन्स मोर तर तुमचा वन्स मोर नाही, मग 3 in 1. विठ्ठल. एका कीर्तनात तुम्ही चुकीचा परिहार दिला की त्याला 3 कीर्तन तसेच करावीशी वाटतात. थोडस सावध राहा. मी काही लावालावी नाही करत, पण काय करावं आडनावातच धार आहे. साधन तेच निवडावं जे आपल्याला कमी काळामध्ये चांगल्या प्रकारचा असणारा प्रगतीचा प्रवास करून देईल. साधन कष्ट कमी असावे, प्रवास चांगला घडावा. रेल्वेचा प्रवास त्यामध्ये सुद्धा जर शयनयान असेल म्हणजे काय स्लीपर कोच तर पैसे कमी लागतात, झोपही होते आणि प्रवासही उरकतो. तसं कीर्तन नावाचं साधन कष्टही कमी आहे पण परमात्म्याची मात्र प्राप्ती आहे. म्हणूनच कीर्तन करावं. संत वाङ्मयामध्ये आलेली कथा किंवा कीर्तन या शब्दाचा अर्थ सारखाच होतो. संतांचं सुद्धा कीर्तनावर प्रेम आहे. विठ्ठल. काय का कीर्तनावर कुणाकुणाचं प्रेम आहे. स्वर्गातल्या देवाला असं वाटतंय की आपण सुद्धा कीर्तन करावं. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. काय करणार मग नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ घेते. स्वर्गात त्या लोकांना सुद्धा कीर्तनावर प्रेम आहे. पुढं ऐका मोजत राहा बरं, सांगत चालतो तुम्हाला. नंतर यमाचं सुद्धा कीर्तनावर प्रेम आहे. यमाचं सुद्धा यमाला असं वाटतं कोणीतरी एखादा प्रसिद्ध भप येईल आणि आपल्याकडे जंगी कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तुफान कॉमेडी नाही, चांगलं कीर्तन. यम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. किंवा तुकोबऱ्यांचा आणखीन एक प्रमाण आहे. कथा श्रवण भावयास यमधर्मा थोरास म्हणून रात्रंदिवस वाट पाहे भक्तांची. यमाचं प्रेम कीर्तनावर आहे. स्वर्गातल्या इंद्रादिकाचं प्रेम कीर्तनावर आहे. संतांचं प्रेम कीर्तनावरच आहे.
आणि ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, ज्याच्यावर आपली आवड असते, त्या आवडीचा विषय पूर्ण करण्यासाठी मनुष्य काही ना काहीतरी कष्ट करतो. स्वर्गातले असणारे इंद्रादिक देवाला प्रार्थना करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवाकडे इच्छा प्रकट करतात. यमाला कीर्तन ऐकायचं आहे, जोडून या करतिष्ठ तसे तो हात जोडून उभा राहतो. इंद्रादिक इच्छा किंवा प्रार्थना करतात. संत कीर्तन करत असताना योग्य भक्ताची वाट पाहतात. हरी कथा जशी यांना आवडते तशी हरी कथा देवाला सुद्धा आवडते. मग आपली आवड पूर्ण करणारा जर एखादा दास भेटला तर हरी कथेची आवड असल्यामुळे परमात्मा काय करतो? हरी कथेची आवडी देवा, 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 हरी कथे आवडी देवा, हरी कथेची 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 आवडी देवा, करीतो सेवा दासांची, हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची, करीतो सेवा दासाची, म्हणून हिंडे मागे मागे, 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 हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची, हरी कथेची आवडी देवा, करीतो सेवा दासाची, करीतो सेवा दासाची, म्हणून हिंडे मागे मागे, 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 म्हणून हिंडे मागे मागे. कथेची आवड असल्यामुळे इंद्रदेव प्रार्थना करतो. कथेची आवड असल्यामुळे यमधर्म हात जोडून उभा राहतो. कथेची आवड असल्यामुळे संत हरिभक्तांची वाट पाहतात. आणि कथेची आवड देवाला असल्यामुळे हरी कथेची आवडी देवा, जे आपल्याला कथा सांगणार आहे त्या दासांची परमात्मा सेवा करतो. का? आवड आहे. ज्ञानोबा एक आवडीचा नियम सांगतात, ज्याची आपल्याला आवड असते तो आवडीचा विषय प्राप्त करत असताना लाज वाटत नाही. आवडी आणि लाजवी ज्ञानोबा सांगतात बरं, व्यसनानी शिनवी पिसे आणि न भुलवी तरी ते काही. 3 गोष्टी आहे. आवडी आणि लाजवी तरी ते काही, व्यसन आणि शिनवी तरी ते काही,
पिसे आणि न भुलवी तरी ते काही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विनाला विठ्ठला 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 भगवान ज्ञानोबा म्हणतात, एखाद्याला वेड लागला आहे पिसे, आणि वेडा मनुष्य भुलत नाही किंवा भ्रम पावत नाही, तर ते वेडच कसलं. वेडेपणामध्ये भ्रम पडतच असतो. एका मनुष्याला बाजारात जायची भीती वाटायची. त्याच्या धर्मपत्नीने सांगितलं, आपल्याकडे आज वारकरी जेवायला येणार आहे, मग थोडं बाजारातून भाजीपाला घेऊन या. तोला बाजारात गर्दी असते, गर्दीत जर मी हरवलो तर काय करायचं. त्याची बायको हुशार होते. परमार्थातलं गणित असं आहे बघा, जे मनुष्य भोळा असतो त्याची बायको हुशार असते. दुसरं नाही सांगत आता काही. विठाला विठाला बायकोने सांगितलं बाजारात जा, तुम्ही हरवणार नाही. त्याने तिच्या पायाला धागा बांधला त्याच्या. जोपर्यंत हा काळा धागा पायात आहे तोपर्यंत समजून घ्यायचं तुम्ही जाग्यावर आहात. धागा तुटला की तुम्ही हरवला आहात. गेला बाजारात. पण आता बाजारात गेल्यानंतर मग भाजीपालाच घेऊन यावं की नाही. पण माणसं अशी बिलिंदर असतात, टाइमपास करून येतात. एका ठिकाणी डोंबऱ्याचा खेळ सुरू होता. गारुडी सर्प घेऊन आला, पेटाऱ्यातून सर्प काढला आणि तो सर्प लोकात घुसला. लोकांची असणारी पळापळ सुरू झाली. तेवढ्यात याच्यावर 2-3 जणांनी पाय दिले आणि धागा तुटला. हा रस्त्यातच ओरडू लागला, मी हरवलो. का कवन एक भ्रमलेपणे, मी तो नवेगा चोरवलो म्हणे. ऐसा नाथीला छंद अंत करणे घेऊन ठाके. ज्ञानोबा म्हणतात, कोणीतरी भ्रमिष्ट झाला पिसे आणि न भुलवी तरी ते काही. वेडेपणा आहे आणि भ्रम पडत नाही तर वेडेपणाच नाही. एखाद्या मनुष्याला व्यसन आहे आणि ते व्यसन करताना त्याला शीन वाटतो तर ते व्यसनच नाही. व्यसन म्हणजे तुम्हाला जे वाटतं ते घेऊ नका. व्यसन छंदाचा अर्थ आहे आवड किंवा छंद. व्यसन शब्दाचा अर्थ आहे छंद. आता यांना मृदंग वाजवण्याचा छंद आहे तर यांना त्याचे कष्ट होणार नाही. हे जे मृदंग वादक मंडळी आहेत की नाही, ज्ञानोबाऱ्यांच्या नगरीत राहतात आणि रात्र इंद्रायणीच्या घाटावर सराव करतात. छंद असेल तर शीन वाटत नाही, नसेल तर तो आपल्याला शिकायचंच नाही. विठाला 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 विठाला. व्यसन करत असताना ज्या विद्यार्थ्याला अभ्यासाचं व्यसन आहे त्याला अभ्यासाचा शीन वाटत नाही. जे मुलं 10वी-12वी मध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होतात त्यांना अजिबात अभ्यासाचे कष्टच वाटत नाही. आणि जो विद्यार्थी बिचारा दिवाळीच्या नंतर फॉर्म भरल्यानंतर मग आपल्याला कोणत्या कोणत्या विषयाचे पुस्तक आहे इथून शोध घेतो आहे, त्याचा हा विषय नाही. व्यसन असेल तर त्याला शीन वाटत नाही. तसे मनुष्याला जर आवड असेल तर आवडी आणि लाजवी. आवडीमध्ये मनुष्याला लाज वाटत नाही. विनोदाने सांगू का तुम्हाला, ज्या मनुष्याला जेवण करण्याची आवड आहे त्याला अजिबात लाज वाटत नाही आणि वाटूही नाही. शास्त्रकार म्हणतात 4 ठिकाणी मनुष्याने लाजू नये. कोणत्या कोणत्या ठिकाणी? धनधान्य प्रयोगेषु, विद्यासंग्रहेषु च, आहारे व्यवहारे च त्यक्तलज्जा सुखी भवेत. 4 ठिकाणी मनुष्याने लाज सोडून द्यावी. जर आपल्याला धनधान्य मिळवायचं असेल तर कष्ट करण्याची लाज सोडून द्या. जर आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल, विद्या संग्रह करायचा असेल तर लज्जा सोडून द्या. व्यवहार करायचा असेल तर लाज सोडून द्या. आणि आहार घ्यायचा असेल तरी लाज सोडून द्या. ज्याला आहाराच्या विषयी आवड आहे त्याला 2 पंक्ती झाल्या तरी काही वाटत नाही. आवडी आणि लाजवी तरी ते काही. विठाला 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 विठाला. तसे देवाला आवड आहे, पण कोणती? हरी कथेची आवडी देवा. कथेत 2 प्रकार आहे. एक सारभूत असणारी कथा आणि एक असणारी वाया कथा. ज्ञानोबा म्हणतात सार कथा करा आणि वाया असणारी कथा सोडून द्या. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कोणी लावणी पैसे
व्यर्थ कथा सांडिवार सांडिवार व्यर्थ कथा सांडिवार ज्ञानोबा हरिपाठामध्ये उदाहरण देतात. उदाहरण फक्त 2च शब्दात आहे बरं. मंथुनी नवनीता संपला दृष्टांत. तैसे घे अनंता सिद्धांत आहे. दृष्टांत फक्त 2च शब्दात आला हरिपाठात. मंथुनी नवनीता आणि तैसे दृष्टांताप्रमाणे घे अनंता. वाया व्यर्थ कथा व्यर्थ मार्ग सांडी सोडून दे. उदाहरण स्पष्टीकरण करावं लागतं. जुन्या काळातलं उदाहरण आहे. हल्लीच्या काळामध्ये सगळं आयतं मिळतं पण त्यात मजा नाही. जुन्या काळामध्ये दूध दुभतं भरपूर असायचं. सगळ्यांचं जेवण झालं दूध उरलं की मग डेऱ्यामध्ये तापवायला ठेवायचं. पण दूध तापण्याचा नियम असा आहे त्याला जर अग्नी जास्त लागला तर ते ओतू जातं. त्याला मंद अग्नी असावा. आणि मातीच्या भांड्यात जर दूध तापवलं आपल्याला असं वाटतं आपण अग्नी कमी केला आणि भांडं उतरून ठेवलं तरी सुद्धा ते ओतू जातं. तुम्ही प्रयोग करून बघा. डेऱ्यात जर दूध तापवलं आणि जर तुम्ही गॅस बंद केला आणि बाजूला ठेवलं तर त्या मातीत उष्णता ग्रहण केलेली असते त्यामुळं ते ओतू जातं. जास्त अग्नी लावायचाच नाही. दूध उरलं डेऱ्यामध्ये ठेवायचं आणि त्या गाईच्या शेणापासून ज्या गोवऱ्या तयार होतात त्या चुलीत टाकायच्या. 2-4 खांड टाकायचे आणि दिवसभर कष्ट करायला शेतात जायचं आणि सायंकाळी घरी यायचं. दूध एवढं जबरदस्त तापतं काय सांगू तुम्हाला आता. त्या दुधाला बदामी रंग प्राप्त होतो आपोआप. आणि इतकं सुंदर ते मातीच्या भांड्यात तापतं. साय बाजूला काढता काढता कधी कधी त्यावर तुपाचा तवंग येतो बघा. आता आपल्याला पिशवीतलं दूध नशिबात आहे त्यामुळे हे काही तुम्हाला समजणार नाही. पण अशा दुधाला विरजन लावावं. तुम्हाला नशीब सांगतो मी. पिशवीतल्या दुधाला तुम्ही कितीही तापवा साय येत नाही. विठ्ठल विठ्ठल आलीच तर त्याला गावरान गायच्या दुधाची चव नसते. पहिली गोष्ट येतच नाही. नुसता फेसच येतो काही येत नाही. कंपनी एवढी उदार नाही ना हो आपल्याला कमी पैसा साय द्यायला. ते फक्त आपल्याला केमिकल देते बाकी काही नाही. अशा दुधाला जर आपण विरजन लावलं चांगलं दही तयार झालं तर मग त्यामध्ये मंथन करण्यासाठी रवी सोडायचा. आकाशातला नाही रवी. आणि त्याचं मंथन करायचं. ते जमलं पाहिजे बरं. जर जमलं तर जमलं नाहीतर मग माठाला गेला तडा असंच होणार आहे बाकी काही नाही. मग ज्याप्रमाणे दह्याचं मंथन केलं आपण काय करतो. दह्याचं मंथन केल्यानंतर नवनीता घे. त्यातला आपण लोणी सार असल्यामुळे घेतो आणि असार असणारं ताक टाकून देतो. तसं जगामध्ये मंथोनी नवनीता विचार करून तैसे घे अनंता. परमात्म्याला घ्यावं आणि बाकी सगळं वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणजे व्यर्थ कथा सांडून द्याव्या. सार्थ कथेचं सेवन करावं. त्या सार्थ कथेमध्ये 2 प्रकार. एक साधूची कथा आणि दुसरी हरीची कथा. विठ्ठल साधूची कथा करणारा आणि साधूची कथा ऐकणारा दोन्ही देवाला प्राणापेक्षा अधिक आवडतात. तेने श्यामा मैत्र येत कायसे विचित्र. परितयाचे चरित्र ऐकती म्हणजे श्रोते. पुढे ऐका. तेही प्राणा परोते आवडती ही निरुते. जे भक्त चरित्राते प्रशंसिते. प्रशंसा करणारा वक्ता आहे आणि ऐकणारा श्रोता आहे. पण चांगला ऐका बरं. जर साधूची कथा भक्ताची कथा असेल तरच देवाला ती आवडतात. म्हणून वक्त्याने देवाची किंवा भक्ताचीच कथा करावी आणि श्रोत्याने सुद्धा हरी कथा किंवा साधू कथा ऐकण्याचीच अपेक्षा करावी. विठ्ठल अशी कथा जर ऐकल्यानंतर काय फल प्राप्त होतं. कथेत कोण कोण असावे लागतात तुकोबारा सांगतात. कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी
त्रिवेणी संगम भक्त आणि नाम देव भक्त आणि नाम देव भक्त आणि नाम देव भक्त आणि नाम तेथे जे उत्तम तेथे जे उत्तम तेथे जी उत्तम तेथे जी उत्तम रज वंदिता रज वंदिता रज वंदिता रज वंदिता दोषांचे डोंगर शुद्ध होते नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा जाती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी हे पवित्र हरी कथा कथेत संगम आहे कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता या कथेतल्या भूमीचे चरण रजवंदना केली उत्तमत्व प्राप्त होतं कथा ऐकल्यानंतर जळते दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर पण कसे गाती ऐकते सादर कथेत आदर असावा बर सादर म्हणजे आदरासहित कथा असावी विठाला 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 जे हरी कथा पवित्र ऐकतात आणि जे हरी कथा आदराने ऐकतात तेच पवित्र होतात आदर असेल तर ते माणसं कीर्तनाला उशिरा येत नाहीत विठाला विठाला आपण एखाद्या लग्न समारंभाला मुहूर्ताच्या अगोदर किती वेळाने जातो तुमचं काय म्हणणं आहे कल्पना करा 6:30 ला मुहूर्त आहे लग्नाचा किती वाजता गेलं पाहिजे कमीत कमी फार झालं तर 5 मिनिटं अगोदर तेवढा उशिरा जातो मनुष्य लग्न दुसऱ्याचं असतं 6:30 ला लग्न माणसं कितीला जातात 4 ला कमीत कमी जातातच की नाही आणि कीर्तन 7 ते 9 वाजता लोक कितीला येतात जाऊ द्या बुवा नाही कीर्तन तर कमीत कमी प्रसाद तरी येईल इतक्या उशिरा लोक येतात असं नाही आदर असावा परमात्म्याला आवड आहे कथेची परमात्मा कीर्तनात अगोदर येतो आपण देवाच्या उशिरा येणं योग्य नाही 7च दिवस असतात ओ कथेचे आयुष्यामध्ये प्रपंच कायमच आहे सायास करीशी रात्रंदिवस आहे की नाही पण कथेचा काळ मात्र अल्प आहे बरं हे वारकरी तुम्हाला दिवसभर काही त्रासही देत नाही यांचा आग्रह नाही हे बिचारे यांचा हरिपाठ हेच करून घेतात पण कीर्तनाला तरी मात्र तुम्ही वेळेत आलं पाहिजे कदाचित माझं चुकलं असेल तर मला पुढे सेवा देऊ नका काही माझा आग्रह नाही पण कीर्तनकार म्हणून माझं कर्तव्य आहे आदर असावा विठाला तुकोबारांचा शब्द मला सांगायचा आहे गाती ऐकते सादर जे पवित्र हरी कथा जळते दोषांचे डोंगर श्रीमद भागवतामध्ये कथेचा प्रभाव आला आत्मदेव नावाचा ब्राह्मण विस्तार नाही करत मुलगाच प्राप्त नाही झाला आत्महत्या करण्याकरता निघाले एका ऋषीचं दर्शन घ्यावं म्हणून दर्शन घेतलं महाराज प्रपंचात सगळं आहे पण मुलगाच नाही त्या ऋषीने त्याचं प्रारब्ध पाहिलं अंतर्दृष्टिकोनातून तुम्ही असं मला पाहता येतं का त्याला नजर लागते आपण जर यंत्र वापरलं एक्सरे काढला तर आपला आतले हाडं दिसतात बरोबर आहे की नाही त्याला सोनोग्राफी वगैरे ते यंत्र आहे आतलं सगळं दिसतं त्यामध्ये यंत्राने एवढं दिसतं तर मंत्राने त्याही पेक्षा जास्त दिसतं फक्त मंत्र जप करणारा साधू तेवढा पॉवरफुल पाहिजे विठाला मंत्र सामर्थ्याने पाहिलं की पुढे तुला बरेच जन्म काही मुलगाच नाही तेव्हा महाराज माझ्या प्रारब्धात नसेल मग तुमचं पुण्य वापरान मला मुलगा द्या लयच अवघडी प्रपंचिक लोकांचा खेळ ते म्हणजे बप लोकांनाही ते फसवितातच साधूने त्याला फळ दिलं सांगितलं पत्नीला हे प्रदान कर पण एक काम करायचं सत्यम शौचम दयादानम एक भक्तम तो भोजनम वर्षावधी स्त्रिया कार्यम तेन पुत्रो ते निर्मलः गर्भसंस्कार सांगितला ज्या मातेच्या उदरामध्ये गर्भ असेल
सत्यतेने पवित्र बोलावं, सत्यम खरं बोलावं, पावित्र्य पाळावं, दया करावी, दान धर्म करावा आणि भोजनामध्ये संयम ठेवावा, वर्षावधी कार्यापर्यंत नियम पाळले तर मुलगा चांगला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. गर्भसंस्कार आपल्या धर्मामध्ये चाललेला आहे, बाकीकडे नाही. पण आता नियम असा आहे, बाकीचे जगातले लोक आपल्या गर्भसंस्काराचं अध्ययन करत आहे आणि आपले लोक त्याला मानत नाही. परिणाम विचित्र होतो आहे. तिला मात्र विश्वास नसल्यामुळे ते फळ गाईला दिलं आणि आपल्या बहिणीचा मुलगा आपल्याला प्राप्त झाला म्हणून मुलगाच घेऊन आली. त्याचं नाव पडलं धुंदुकारी. तो एवढा भयंकर, जगातला असं एकही पाप नाही की ते त्याने ठेवलंच नाही. सगळे पाप केले. आत्मदेव ब्राह्मण निघून गेले. आईने आत्महत्या केली. दुष्ट मुलाची आई आत्महत्याच करते, दुसरं काय करणार आहे. आत्महत्या केली आणि त्याला घर मोकळं झालं. गावातल्या असणाऱ्या दुष्ट स्त्रिया त्यांनी घरात आणल्या आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागत असताना द्रव्य चोरलं. त्या स्त्रियांनी विचार केला, हा दररोज चोरी करतो आहे, एका दिवशी जर हा पकडला गेला तर राजा यालाही दंड करील आणि आपल्यालाही दंड करील. मग घरातला घरात त्याला मारलं, मरेना. त्याच्या अंगावर जळते निखारे टाकले आणि घरातच पुरला आणि स्त्रिया द्रव्य घेऊन निघून गेल्या. स्त्रियश्चरितम देवो न जानाति कुतो मनुष्य. देवाला नाही कळतं, माणसाला काय कळणार आहे. स्त्रिया गेल्या निघून. कालांतराने गायीच्या पासून जो पुत्र निर्माण झाला त्याचं नाव होतं गोकर्ण. आणि तो आला घरी आणि झोपला तर हा धुंदुकारी भूत प्रेत पिशाच्या योनीला प्राप्त झाला आणि भयंकर रूप प्रगट करायचा. गोकर्णाने हातात पाणी घेतलं, मंत्र जाप केला, शिंपडलं तर धुंदुकारी दिसू लागला. आणि मग ते गोकर्ण म्हणले, का रे, तुझ्या शांती करता मी पिंडदान केलं आणि तुझ्यात काहीच परिणाम नाही. ते दादा, या पिंडदानाने आपल्यात काहीच फरक नाही पडणार, पापच एवढं केले आहे, कशाचाच परिणाम आपल्याला होणार नाही. मग काय करावं लागेल, श्रीमद भागवत कथेचं आयोजन करा. गोकर्णाने भागवत कथेचं आयोजन केलं. हरी कथा गाते ऐकते सादर, शुद्ध होते नारीर. मला कथेचा परिणाम सांगायचा आहे. एक कथेचा परिणाम हा सांगतो आणि एक कथेचा परिणाम भावार्थानंतर सांगणार आहे. तो पण जागे राहा, ऐका. अभिमंत्रित जल शिंपडलं, तो प्रगट झाला. श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आणि तो आला. सगळे भाविक मंडपात बसले. पण ज्याला गती वाईट प्राप्त झाली त्याला शुद्ध जागेत बसता येत नाही. जे भूत होतात ना त्यांना शुद्ध पदार्थ खाता येत नाही. मग ते कोणते पदार्थ खातात, ऐका. आता आपण जेवायला बसलो, जेवण करणं हा यज्ञ आहे. यज्ञ अर्धवट करू नये. जी माणसं चार्जिंगला फोन लावतात आणि फोन आल्यामुळे अर्ध्या ताटावरून उठतात फोन आणण्यासाठी, त्यांचं ते उष्ट अन्न आहे. आता त्या उष्ट अन्नावर त्या भूत प्रेत पिशांच्याचं आक्रमण होतं. तुम्हाला दिसत नाही, त्याला चष्मा वेगळा लागतो. विठाला विठाला किंवा आपण जेवता जेवता दिवा मालवला आणि अंधार पडला तर जोपर्यंत दिवा लागत नाही तोपर्यंत ताटाला हात लावावा. गायत्री मंत्राचा किंवा रामकृष्ण हरी मंत्राचा जप करावा, नाहीतर मग अंधारामध्ये भूत येतात. म्हणून फोन महत्वाचा नाही, जेवण महत्वाचं आहे. कधीही भरल्या ताटावरून उठू नये. जे अशुद्ध झालं ते भूतांच्या खाण्याचा अधिकार आहे, भूतांचा. त्यांना शुद्ध खाता येत नाही. जर त्यांनी शुद्ध खाण्याचा परिणाम केला असता तर आपल्याला आणखीन 2 तास कीर्तनच करावं लागलं असतं. पंगत त्यांनी संपवली असती. त्याला जागा शुद्ध भेटेना. मग काय करावं, एक बांबू पडलेला होता, त्याला विळू म्हणतात. त्या विळूमध्ये 7 गाठी आणि त्याच्यात तो जाऊन बसला. त्याच्यामध्ये अशुद्ध जागा पण जाऊन बसला. पहिल्या दिवसाची कथा झाली की त्या विळूची एक गाठ फुटली. असं करता करता 7 दिवसाची कथा संपली आणि 7ही विळूच्या गाठी सुटल्या, फुटल्या आणि तो धुंदुकारी पवित्र होते नारी, शुद्ध होते नारी नर, शुद्ध स्वरूपाला प्राप्त होऊन वैकुंठाला निघून गेला. गोकर्ण महाराजाला आश्चर्य वाटलं. म्हणे, माझा भाऊ वाईट गतीला असताना मुक्त झाला कथा ऐकून, बाकीचे लोक का बरं मुक्त नाही झाले.
वक्त्याला विचारलं, सूर्यदेवाने उत्तर दिलं. म्हणा ऐका, बाकीच्यांनी फक्त कथाच ऐकली, पण कथेत काय काय सांगितलं हे घरी जाऊन मनात विचारच नाही केला. फक्त ऐकायची आणि मंडपातच कपडे झटकून तसेच निघून जायचे. कथेचा परिणाम झालाच नाही. पण तो धुंदुकारी दररोज कथा ऐकायचा आणि कथा ऐकल्यानंतर मनन करायचा. त्यामुळे ती कथा त्याच्या मनात राहिली आणि परिणाम 7 दिवसामध्ये 7 गाठी सुटल्या. एवढा हरिकथेचा प्रभाव आहे. हरिकथा ऐकावी. देवाला आवड असल्यामुळे परमात्मा फुकट कथा ऐकत नाही. ज्यांच्या मुखातून आपल्याला कथा ऐकायची आहे, करीतो सेवा दासांची. शास्त्राचा नियम सुद्धा असा आहे, ज्याला ज्ञान मिळवायचं त्याला मार्ग 3च आहे. गुरु शुश्रूषया विद्या, पौष्कलेन धनेन वा, अथवा विद्यया विद्या, चतुर्थो नोपलभ्यते. ज्ञानासाठी 4था मार्ग नाही. आता ऐका, पहिला मार्ग आहे गुरूंची सेवा करा, मनुष्याला विद्या मिळते. नाही गुरूंची सेवा करता आली तर मग दुसरा मार्ग, दक्षिणा द्या आणि मग त्याच्याकडून ज्ञान घ्या, पौष्कलेन धनेन वा. आणि तिसरा मार्ग, आपली विद्या दुसऱ्याला द्या आणि त्याची विद्या आपण घ्या. जगात याच्या पलीकडे 4था मार्गच नाही. ज्ञान प्राप्तीचा उत्तम मार्ग आहे सेवेचा. गुरु शुश्रूषया विद्या. वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये बुवा, सेवेची विद्या कामी येते, घोकंपट्टीची विद्या ऐन वेळेस आठवत नाही. विठ्ठला विठ्ठला. याचं पुढचं वाक्य सांगू का? जो इमानदारीनं 5-6 वर्ष अभ्यास करतो त्याचं कीर्तनातलं ज्ञान सेवेचं आहे, त्याला आठवतं. ज्याने युट्यूबवर बसवलं घोकणपट्टीची विद्या किंवा सिद्ध बेटामध्ये जाऊन वही पाठ केली, ऐन वेळेस आठवत नाही, पानाला पानं चिकटतात. सेवेची विद्या अत्यंत उत्तम आहे. करीतो सेवा दासांची. परमात्मा आपल्या दासांची सेवा करतो, फुकट ऐकू नये. परमात्मा अगोदर सेवा करतो आणि मग हरी कथा त्यांच्या मुखातून ऐकतो. कशी ऐकतो, कशी सेवा करतो, भावार्थानंतर मला सांगायचं आहे बरं. हे नंतर सांगतोय, अजून वेळ आहे आपल्याकडे. मग असा हरिभक्त जर एखाद्या प्रसंगाला दुसरीकडे जात असेल तर परमात्मा त्याच्या सेवेसाठी काय करतो? मनवो हिने मागे मागे, मनवो हिने मागे मागे, मनवो मागे मागे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची दासांची परमात्मा सेवा करतो आणि सेवा करण्यासाठी परमात्मा कथा ऐकायला भेटेल म्हणून हिंडे मागे मागे त्या भक्ताच्या मागे मागे परमात्मा फिरतो. तुकोबारांचं एक प्रमाण फार गोड आहे बघा. भक्त सदा हरी कीर्ती भक्त जाय सदा हरी कीर्त गात त्या सवे अनंत हिंडतसे. भक्त सदैव हरीचं कीर्तन करता करता पुढे जातो आणि त्याच्या बरोबर परमात्मा हिंडे मागे मागे. काल्याच्या प्रसंगातला एक अभंग फार गोड आहे. मी नाही सांगणार पण तो अभंग झालेला आहे. विठाला विठाला एक प्रमाण देतो एकच प्रमाण. काल्याच्या प्रसंगामध्ये परमात्मा गोपाळांना म्हणतो याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. म्हणजे परमात्मा पुढे जातो सगळ्या गोपाळांना आव्हान करतो की माझ्या माग या. आणि तोच परमात्मा कथा ऐकण्यासाठी भक्ताच्या मागे मागे जातो. मनोन हिंडे मागे मागे घरटी जागे घाली तसे. भक्त ज्या जागेमध्ये थांबतो परमात्मा त्या जागेच्या सभोवती घरटी म्हणजे घिरट्या सगळ्या बाजूने परमात्मा फिरत राहतो फिरत. यमाने आपल्या दूताला सांगितलं बाळा हो माझी तुम्हाला विनंती. कोणाला सांगितलं? यमाने आपल्या दूताला सांगितलं यम धर्म सांगे दूता तुम्हाला येते तर सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. म्हणून नका जाऊ तया गावा. आमंत्रण दिलं तरी जाऊ नका. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा का सुदर्शन यावा. घरटी फिरे भोवती. ज्या प्रसंगामध्ये हरी कथा कीर्तन असतं त्या सगळ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताचं सुदर्शन चक्र त्या मंडपाचं रक्षण करत असतं. म्हणून कीर्तन कथा मंडपातच ऐकावी. काही माणसं म्हणतात आमच्या घरी ना एकदम स्पष्ट आवाज येतो आणि म्हणून आम्ही असं झोपून कथा ऐकतो. धिक्कार आहे तुझा. विठाला विठाला अरे घरी कथा ऐकली तर सुदर्शन तिकडे येणार नाही. सुदर्शन चक्र इथं आहे. घरटी फिरे भोवती. सुदर्शन चक्र रक्षण करण्याकरता इथं आहे. म्हणून सुदर्शन चक्र जसं रक्षण करत तसा परमात्मा घरटी जागे घाली तसे. आणि कथेचा रंग जर वाढू लागला तर निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे. कथेत जर रंग प्रगट झाला तर तो परमात्मा त्या रंगामध्ये नाचतो. नाचणं आनंदाशिवाय घडत नाही. चांगला आहे का बरं? काही काही माणसं बळच नाचतात. काही माणसं बळच नाचतात. पौष महिन्यात नाही नाचत. संपला पौष महिना काही माणसं बळच नाचतात. औषध घेतात. विठाला पण आनंदात नाचणं मात्र वेगळं आहे. काय महाराष्ट्राचं भाग्य असेल बरं. ज्या काळात ज्ञानोबाराय नामदेवरायांच्या कीर्तनाला साथ करतात आणि नामदेवराय कीर्तन करतात. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग जनाबाईंनी म्हणावं ज्ञानोबाराया अभंग म्हणा. म्हणजे कीर्तनातली पहिली चाल म्हणा. ज्ञानोबारांनी अभंगाची चाल म्हटली कशी. अभंग बोलता रंग कीर्तने भरला रंग कीर्तने भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे
कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग आजने मने दान देवा जनी मने दान देवा बोला भंग ज्ञान देवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग प्रासादिक चाली आहे प्रासादिक या चाली ऐकल्या की असं वाटतं खरंच नाचावं जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग ज्ञान देवा बोला भंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग परिणाम अभंग बोलता रंग कीर्तने भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला परिणाम नाचता नाचता देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर ऐसे बोले कबीर नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा वस्त्र थोडस ढिलं झालं असेल परिणाम होऊ शकतो देह भाव परमात्मा विसरला म्हणून निर्लज्ज भोजे नाचे रंगी का भरते अंगी प्रेमाचे कोणी असं म्हण का हो देवाला एवढा विसर पडला हो ती कीर्तनाची ताकद आहे तुम्हाला नाही कळणार आणि ती कीर्तनकाराची ताकद आहे ती तुम्हाला नाही कळणार विठ्ठला विठ्ठला जर 2 तास लोक मंडपात शांत बसू शकतात तर ती कीर्तनाचीच ताकद आहे कीर्तनकाराची नाही विठ्ठला असा परमात्मा नृत्य करतो प्रेम जर बाहेर ओसंडून वाहू लागलं तर भागवतामध्ये त्याचे 4-5 परिणाम सांगितले एवं व्रतस्व प्रिय नाम कीर्त्या जातानुरागो द्रुत चित्त उच्चैहि हसत्यथो रोदिति रौति गायन्ति उन्मादव नृत्यति लोकबाह्याः 5 परिणाम सांगितले तो हसतो रडतो मोठ्याने आरडतो किंवा कधी कधी गायन करतो सर्वात शेवटचा परिणाम नृत्यती गायनाचे उडे आपुलिया छंदे म्हणून परमात्मा सुद्धा नाचतो या कीर्तनाच्या आवडी करतात त्यागच करावा लागतो भगवान परमात्मा स्वतःला विकून देतो तुका म्हणे विकले देवे आपणा भावे समसाठी म्हणजे बरोबरी भावे म्हणजे भक्ताच्या ठिकाणी असणारा जो भाव भक्ती आहे त्या भक्तीची बरोबरी साधण्यासाठी परमात्मा म्हणतो माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही हो एक काम करू का तुमच्याकडे भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये मी स्वतःला विकायला तयार आहे तुका म्हणे विकले तुका म्हणे देवे आपणा विकले भगवंताने स्वतःला विकून टाकलं म्हणजे तो भक्ताच्या स्वाधीन झाला आणि मला कथा सांगा असं म्हणतो कशी सेवा करतो शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण क्षेत्रामध्ये राहतात आणि भगवंताला कथेची आवड असल्यामुळे भगवान परमात्मा वैष्णवी मायेचा वापर करून
नाथ महाराजांना मोहित करतात प्रेमाने आणि जवळपास 36 वर्ष त्यांच्या मुखारविंदातून कथा ऐकतात. हरी कथेची आवडी देवा, पण सेवा कशी करतो आहे. भगवंताने 12 वर्ष कीर्तनात ध्रुपद धरलं, म्हणजे पुढे नाथांनी चाली म्हणायच्या, मग तुम्ही माग म्हणायच्या. नाथांचं सांगतो आहे ना. विठाला 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 विठाला. फडकऱ्यामध्ये हीच परंपरा आहे बरं. ते टाळकरी प्रमाण देत नाही. ते कीर्तनकार सगळ्या चाली म्हणतात. ते आता मग ते भजने तयार असावंच लागतं त्यासाठी. ती परंपरा किंवा तुकोबारा सुद्धा मग काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करून या. पुढे जे गातात त्यांच्या मागे ध्रुपद म्हणावं, मागची चाल म्हणावी. पुढं म्हणण्याला तयारी जास्त नाही लागत, माग म्हणायला जास्त लागते. विठाला 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 विठाला. पुढं म्हणण्याकरता का तयारी लागत नाही माहिती का. पुढं म्हणणारा आपली जी चांगली बसली आहे, माग म्हणणारा मात्र त्याला तयारी लागते. विठाला 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 विठाला. 12 वर्ष कीर्तनामध्ये ध्रुपद भगवंताने धरलं नाथांच्या कीर्तनात. 12 वर्ष श्रोता म्हणून कथा श्रवण केली. पण मग भगवंताने विचार केला, फुकट कथा ऐकू नये, सेवा केली पाहिजे की नाही. मग श्रीखंड्या नाव धारण केलं. फक्त पात्रता तेवढी पाहिजे. वापसा साधला तर पेरलेलं उगवतं, तवा तापला तर भाकर तयार होती, योग्यता असेल तर देव घरी येतो. अजून काही आलाच नाही, गाठी बऱ्याच सणात मध्ये, म्हणूनच येत नाही. सुखे येतो घरा नारायण. नाथांच्या घरी परमात्मा श्रीखंड्याच्या वेशामध्ये आला आणि नाथांच्या धर्मपत्नीला सांगितलं, आई साहेब संकोच करू नका, जी काही काम असेल ते मोकळ्या मनाने मला सांगा. आणि मग सकाळीच नाथ महाराज उठण्याच्या अगोदर भगवंताने उठावं. करीतो सेवा दासांची, नाथांच्या अगोदर उठावं. गोदावरीच्या पात्रात जाऊन पाणी घेऊन यावं. नाथांना स्नानाकरता पाणी गरम करावं. स्वतः नाथांना स्वतःच्या हस्ते नाथांना स्नान घालावं. ऐका, काय नाथ महाराजांचे शरीर काय पवित्र असेल हो, की ज्या शरीराला भगवंताचा हात लागला, देवाचा हात पुण्य पावन आहे की ज्याला नाथांचं शरीर मिळालं. विठाला 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 विठाला. नाथांना स्नान घालावं, त्यांचे ओले कपडे धुवून काढावे, सुकविण्याकरता वर गच्चीवर नेऊन ठेवावे. नाथांचं स्नान झालं की देवपूजा करता पाणी आणून द्यावं, नवीन पाणी. आणि परमात्माची पूजा करणार आहे नाथ महाराज. स्वतः आमचे गुरुवारे मारुती बाबा सांगत असतात, स्वकरी चंदन घासितो. परमात्म्याने स्वतःच्या हस्ताने चंदनाचं लाकूड, त्याला सहान म्हणतात, त्याच्यावर ते उघडायचं असतं. एवढं सोपं नाही राहत बरं. ते फार कठीण असतं. ते ज्ञानोबाऱ्यांच्या, आता उन्हाळा चालू झाला की ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला उटी लावतात, चंदनाची उटी. ते उटी तयार करण्याकरता जे चंदन घासतात त्या सहानेवर घामाघूम होतात बरं. पण सेवा ज्ञानोबाऱ्यांची ते करतात, त्याला बलदंड माणसं लागतात. माझ्याकडून नाही होणार ते. आम्हाला ओटीची सेवा करण्याचा योग नाही आला, पण दरवर्षी एका ओटी पूजेला जाण्याचा योग मात्र येतो. ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला चंदन समर्पित करण्याचा योग येतो आहे. ज्ञानोबाऱ्यांचीच कृपा आहे, आपले काय एवढं सामर्थ्य आहे. मग स्वतः भगवंताने श्रीखंड्याच्या वेशात करीतो सेवा दासांची. आता ऐका बरं, नाथांच्या देव्हाऱ्यात कोण आहे? देव. आणि तो देव काय करतोय? चंदन उगाळतोय. मग आता चंदन जर उगाळलं तर देवाच्या कपाळाला घाम आला तर घाम पुसावा आणि स्वतःच्याच हाताने स्वतःला काय करावं? सांगा ना काय करावं? चंदन लावावं. असं कसं म्हणतात? ओटी लावावी असं म्हणा ना. विठाला विठाला कुशाला म्हणतात चंदन लावावं? ओटी लावावी चंदनाची. शब्द जपून वापरत जा. विठाला विठाला. पण त्या चंदनाची ओटी तयार करावी. चंदनाच्या ओटीचा गोळा नाथांच्या हातात द्यावा. नाथांनी सगळ्या देवाला चंदन लावावं. श्रीखंड्या, तुझ्या कपाळाला खूप घाम आला रे, थोडा अलीकडे.
नाथांनी त्याला जवळ बोलवावं. काय योग्यता असेल महाराज? प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणा. नाथांनी आपलं उपर्ण गळ्यातलं काढावं, श्रीखंड्याच्या कपाळावरचा घाम पुसून हाताने काढावा. बस भगवान कृतकृत्य झाला. आमचे मारुती बाबा सांगत असतात, भगवंताच्या कपाळावरचा घाम पुसला की नाथांनी त्या चंदनाच्या उटीतली थोडीशी उटी भगवंताच्या कपाळाला लावावी. आता त्या परमात्म्याला ती उटी स्वतःही लावता आली असती, पण नाथांच्या हातून का लावावी? चंदन शीतलच आहे, पण नाथांच्या हातून जर आला तर आणखीन शीतल आहे. करीतो सेवा दासांची, चंदन लावावं, झाली नाथांची पूजा. आणि मग नाथांच्या घरी जे लोक जेवायला येणार आहे त्यांचा स्वयंपाक करायचा. गिरिजाबाईंना स्वयंपाक घरात मदत करण्याकरता श्रीखंड्याने जावं, भगवंताने जावं. स्वयंपाकातली सगळी असणारी पाकशाळा स्वच्छ करावी, भाजी वगैरे तयार करण्याकरता मदत करावी. होता कार्याची आडाडी, वाक्य चांगलं आहे का? आता महिपती महाराजांची ओवी आहे. होता कार्याची आडाडी, आपण निजांगे द्विजांसी वाढी, त्या अन्नासी अधिक लागे गोडी, नवल परवडी अभिनव. जर कामाची धावपळ होऊ लागली, स्वयंपाक तयार झाला, तर भगवंताने स्वतःच्या अंगाने पंगत वाढावी. आपण निजांगे द्विजांसी वाढी, अगोदर स्वयंपाक नाथांच्या घरचा तो तयार केला गिरिजाबाईंनी, आणि त्यात पुन्हा परमात्मा वाढतो आहे. काय स्वयंपाक असेल? त्या अन्नासी अधिक लागे गोडी, त्या अन्नाची चव वाढली आहे. व्यवस्थित लोकांच्या हातून खाल्लं पाहिजे. बरेच माणसं हॉटेलमध्ये जेवतात, जे वाढायला येतात त्यांनी आंघोळीच केलेल्या नसत्या. त्याच्यामुळे तुम्ही घरी आले की गाडी चालवता चालवता झोपता. त्याचं कारणच ते त्यांनीच आंघोळी केल्या नाही. कोणाच्या हातून खावं यालाही महत्व आहे. भगवंताने वाढल्यामुळे त्या अन्नासी अधिक लागे गोडी. काही लोक म्हणायचे मला तर असं वाटतंय संध्याकाळचं सुद्धा आताच जेवून घ्यावं, कारण पोटच भरत नाही. अशी भगवंताने सेवा केली. करीतो सेवा दासांची, का हरिकथेची आवडी देवा. करीतो सेवा दासांची, म्हणून हिंडे मागे मागे, गरटी जागे घाली तसे ज्ञानेश्वर माऊली. महाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.